नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर धर्मदाय आयुक्तालय भरती या व्हिडिओमध्ये आपण कोणती शिफ्ट हार्ड होती, कोणती शिफ्ट सोपी होती आणि कोणती शिफ्ट मॉडरेट होती याबद्दल थोडक्यात विश्लेषण करू. आता हे विश्लेषण भरपूर सारे मी यूट्यूब व्हिडिओ बघितले. त्यानंतर मग भरपूर मुलांनी मला काय क्वेश्चन पेपर पाठवले होते. त्या पेपरच्या अनालिसिसवर मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो आपण सुरुवातीला पदे आणि एकूण जागा किती होते याबद्दल चर्चा करू. सो टोटल एकूण 79 पदे 179 पदे भरण्यात आली. याच्यामध्ये 179 पदांचा समावेश होता. आता याच्यामध्ये विधी सहाय्यक, त्यानंतर मग लघुलेखक, ठीक आहे, त्याला आपण स्टेनोग्राफर म्हणतो. त्यानंतर मग निरीक्षक, इन्स्पेक्टर. तर याच्यावर आपला आज फोकस असेल. ओके, निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, ठीक आहे, सिनियर क्लर्क, अशा प्रकारे चार याच्यासाठी जागा आलेल्या होत्या. तर याच्यामध्ये इन्स्पेक्टरला किती, तर 121 जागा टोटल होत्या. ठीक आहे. तर 6 ऑक्टोबरला आपण फॉर्म भरलेला होता. मग त्या अनुषंगाने 4 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर अशा 6 दिवस आपली एक्झाम झाली. ठीक आहे. ओके, सो प्रत्येक दिवसाला किती, तर 3 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत. ठीक आहे. प्रत्येक दिवसाची किती, 3 शिफ्ट. सो 12 तारखेला पेपर संपल्यानंतर त्याच्या 5 दिवसानंतर म्हणजे 17 नोव्हेंबरला आपली पहिली आन्सर की आली. ओके, मग त्याच्यावर आपण आक्षेप काय जे नोंदवायचे होते आपण त्याच्यावर आक्षेप घेतले. ओके, सो त्याच्यासाठी आपल्याला 4-5 दिवसाची मुदत मिळालेली होती. ओके, तर आता आपला मेन मुद्दा म्हणजे आता फायनल आन्सर की कधी येईल. ओके, आता जी आपली फायनल आन्सर की आहे, ठीक आहे, अंतिम उत्तर तालिका जी आपली आहे, तर आणि रिझल्ट या ज्या दोन महत्वाच्या बाबी आहेत. ठीक आहे, रिझल्ट आणि फायनल आन्सर की. सो परीक्षा संपल्यानंतर 4 ते 6 आठवड्याच्या आत जाहीर केलं जातं. ओके, साधारणतः जर आपण बघितलं तर जेव्हा आपली एक्झाम होते त्याच्या 4 ते 6 आठवड्यामध्ये काय होते आपली आपला निकाल जाहीर होतो. आधी आपली फायनल आन्सर की येते. ठीक आहे, त्याच्या मग 2-3 आठवड्यामध्ये मग आपला फायनल रिझल्ट लागतो. ओके, सो निरीक्षक आणि इतर पदाचा निकाल आहे तो डिसेंबर 2025च्या पहिल्या किंवा आता पहिला आठवडा तर गेलाच आहे. तर या दुसऱ्या आठवड्यात किंवा मग तिसऱ्या आठवड्यात, जास्तीत जास्त तिसऱ्या आठवड्यामध्ये काय, तर आपली फायनल आन्सर की येण्याची शक्यता आहे. ओके, सो त्यासाठी आपल्याला कोणती वेबसाईट, तर charitymaharashtra.government.in ही वेबसाईट चेक करत राहावी लागेल. ओके, तर याची लिंक वगैरे जे काही आहे, ठीक आहे, आता जो काही रिझल्ट लागेल त्याची आपण पीडीएफ स्वरूपात फाईल जी आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत राहू. तर प्रशिक मॅथ अकॅडमी ह्या माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या. त्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, आपली जे परीक्षेचे स्वरूप होते ते कसे होते, तर ऑनलाईन स्वरूपात आपली एक्झाम झालेली होती. ओके, सो त्या अनुषंगाने मग मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता, तर हे आपल्याला अशा प्रकारे आपला पॅटर्न होता. जसा बीएमसी जर दिला तुम्ही तर तशाच प्रकारे आपला पॅटर्न होता. त्यानंतर मग आता निरीक्षक पदासाठी किती जागा होत्या, तर 121 जागा होत्या. हा खूप आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. निरीक्षक इन्स्पेक्टरला किती, 121 जागा. त्यानंतर मग वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्कला किती, तर 31 जागा होत्या. त्यानंतर लघुलेखक कनिष्ठ त्याला आपण स्टेनोग्राफर लोअर ग्रेड याला किती जागा होत्या, तर 22 जागा होत्या टोटल. त्यानंतर मग विधी सहाय्यकला किती, तर 3 जागा होत्या. ओके, आणि मग लास्ट आपलं होतं ते पोस्ट कोणती, स्टेनोग्राफर हायर ग्रेड, तर याला किती होत्या, एकूण 2 जागा होत्या. तर टोटल 179 पदासाठी ही भरती होती. आता याचा जर पे स्केल बघितला आपण निरीक्षकचा, ठीक आहे, तर S13चा पेमेंट आहे. आता S13चा पेमेंट म्हणजे किती, तर बेसिक पे हा 35,400 असतो. मग त्याच्यामध्ये मग महागाई भत्ता, त्याच्यानंतर मग प्रवास भत्ता, त्याच्यानंतर मग तुमचं जे काही घर भाडे वगैरे आहे, ठीक आहे, होम अलाउन्स ज्याला म्हणतो आपण, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून आपला पेमेंट जो आहे तो 60 ते 70,000 पर्यंत जातो. ठीक आहे, 60 ते 70,000 पर्यंत आपला पेमेंट जातो. ओके, कमीत कमी बेसिक पे किती, 35,400 ते 1,12,400 पर्यंत आपला पेमेंट होतो. आता 8वा वेतन लागेल 2026 पासून, तर त्याच्याने सुद्धा आपलं काय पेमेंट मग वाढेल. आता निरीक्षकचे कामं काय असतात आपण थोडक्यात बघून घेऊ.
तर निरीक्षक म्हणून तुम्हाला धर्मदाय संस्था जे ट्रस्टचे कामकाज असतात आणि आर्थिक व्यवहार तपासणे, इन्स्पेक्शन अँड ऑडिट यासाठी जिल्ह्याच्या विभागाच्या कार्यक्षेत्रात फिरावे लागते. ओके, सो आपल्याला हे फिरण्याचं काम आहे. तर हे क्षेत्रीय फील्ड जॉब आणि जबाबदारीचे पद आहे. तर आता याच्यामध्ये मग आपण शिफ्ट वाईज विश्लेषण पाहू. कोणती शिफ्ट सोपी होती आणि कोणती शिफ्ट हार्ड होती. ठीक आहे, तर मी अनालिसिस करून सांगत आहे. असं नाही की म्हणजे एखादी शिफ्ट म्हणजे टफ आणि याच्यामध्ये फक्त जास्त नाही दोन तीन प्रश्नाचा फरक होतो. खूप जास्त याचा फरक नसतो. समजा आता पहिल्या दिवसाची शिफ्ट थोडीफार एकदम अवघड नाही पण थोडीफार सोपी बनवली जाते. समजा आता पहिल्या शिफ्टच्या मुलाला 180 गुण मिळाले. ठीक आहे, 180 गुण मिळाले. हा आता ॲव्हरेज स्कोर झाला. सॉरी, 1 मिनिट. 160 समजा 160 एव्हरेज स्कोर आहे कुणाचा? पहिल्या दिवशीचा. ठीक आहे, म्हणजे पेपर थोडा सोपी होता. आणि आता काय थोडा म्हणजे जसे जसे पेपर वाढतात तसे तसे मुलांचा स्कोर काय कमी होता, एव्हरेज स्कोर कमी होत जातात. हा 150 आहे. ठीक आहे, दुसऱ्या दिवशीचा. त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशीचा किती? 145. त्याच्यानंतर 140. अशा प्रकारे हा काय होतं, तर एव्हरेज स्कोर हा कमी जास्त होत जातो. त्याच्यामध्ये टापरचा काही फरक पडत नाही. सो आता एव्हरेज मार्क आहेत आता 160 आहेत आणि 150. तर आता नॉर्मलायझेशन काय, तर हा 150 आणि 160 यांना काय केलं जातं, तर इक्वल केलं जातं ते डिफिकल्टी लेवलनुसार. ठीक आहे, आता 145 आहे तर याला 160च्या लेवलवर वाढवलं जातं. मग याचे किती मार्क वाढतील? 15 मार्क वाढतील. ओके, याचे किती मार्क वाढतील? 15 मार्क वाढतील. म्हणजे नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये काय होते, तर सर्वांना इक्वल लेवलवर आणले जाते. आता ते डिपेंड करते प्रत्येक शिफ्टचा एव्हरेज किती आहे. ओके. तर अपेक्षित आता काटेन हे अपेक्षित आहे. ओके, सो 4 नोव्हेंबर पहिला पेपर. ठीक आहे, एकदमही सोपी नाही पण पहिल्या दिवसाचा पेपर असल्यामुळे थोडाफार सोपी असतो. ओके, सो 4 नोव्हेंबर 2025 पहिली शिफ्ट आहे. इझी टू मॉडरेट होती. एकदम सोपी नाही, इझी टू सोपी ते मध्यम गटातली होती. त्याच्यानंतर 4 नोव्हेंबरची जी दुसरी शिफ्ट होती त्याच्यामध्ये इझी टू मॉडरेट आणि करंटचे प्रश्न हे काय होते, थोडे लेवल हाय होते. ओके, त्याच्यानंतर मग 5 तारखेला पेपर नव्हता. त्यानंतर 6 नोव्हेंबरला पेपर झाला. तर हे सगळे निरीक्षकच्या पेपरचे अनालिसिस आहे. ओके, सो 6 नोव्हेंबर 2025 त्याच्यामध्ये पहिली, दुसरी आणि तिसरी शिफ्ट हे कसे होते, तर इझी टू मॉडरेट. याच्यामध्ये मग करंट आणि इंग्लिश थोडं, आता याच्यामध्ये काय केलं होतं त्यांनी, इंग्लिश थोडंसं वाढवलं होतं, लेवल थोडी वाढवली होती. याच्यामध्ये मग पॅसेज वगैरे थोडे प्रश्न लेंदी केले होते, पॅसेज वगैरे. ओके, त्याच्यानंतर मग 7 नोव्हेंबर. आता 7 नोव्हेंबरची जी पहिली शिफ्ट ते सोपी ते मध्यम होती. ठीक आहे, इझी टू मॉडरेट. दुसरी आणि तिसरी हे मॉडरेट टू हार्ड होती. ओके, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सर्वात कठीण शिफ्ट म्हणतो आपण ज्याला, सर्वात हार्ड जी शिफ्ट होती ते 12 नोव्हेंबर 2025 ची जी सेकंड शिफ्ट होती ती सर्वात टफ होती, खूप कठीण होती. आता याच्यामध्ये जीके, जीएस आणि करंट आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होते. त्याच्यानंतर पॅसेज खूप लेंदी होता. मी पेपर आता माझा 12 नोव्हेंबरला पेपर नव्हता, माझा पेपर होता 11 नोव्हेंबरला. ठीक आहे, पण 12 नोव्हेंबरचा मी पेपर बघितला. आता आज जो शेवटचा जीचा पेपर आहे. ठीक आहे, आता आता जे 12 नोव्हेंबरचे मुलं आहेत ते काय करतात, तर जे सुरुवातीच्या पेपरचे काय चांगल्या प्रकारे एनालिसिस करतात, मुलांना प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे काय होते, टीचर जी आहे ते लास्टमध्ये पेपरची लेवल आहे ना ती थोडी वाढवून टाकते. त्याच्यामुळे काय जास्त या मुलांना फायदा व्हावा झाला नाही पाहिजे. म्हणजे हे सुद्धा काय कमी मार्क मारतील आणि मग यांना मग ते नॉर्मलायझेशन. पण यांचा एक फायदा की यांचं नॉर्मलायझेशन चांगलं होते. ठीक आहे, शिफ्ट काय त्यांची शिफ्ट हार्ड असल्यामुळे यांचं नॉर्मलायझेशन होण्याचे चान्सेस जास्त होतात. ओके, दुसरी आणि तिसरी शिफ्ट होती ती मॉडरेट टू हार्ड होती. त्याच्यानंतर मग 11 नोव्हेंबरची शिफ्ट होती पहिली, दुसरी, तिसरी. हे सुद्धा कशी होती, तर मॉडरेट टू हार्ड होती. त्याच्यामध्ये प्रत्येक विषयानुसार काय वाढत जाते. मग याच्यामध्ये समानार्थी शब्दाची थोडी लेवल वाढत जाते. आता एक समानार्थी शब्दासाठी 3 समानार्थी शब्द येतात. त्याच्यानंतर इंग्लिशचा पॅसेज हा खूप लेंदी केला जातो, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर मग रिझनिंग आणि मॅथ्सचे प्रश्न याच्यामध्ये थोडा मॅथ्सचे प्रश्न नव्हते पण रिझनिंगचे प्रश्न थोड्या लेवल वाढवून होती. ओके, त्यानंतर मग जर बघितलं तर 10 नोव्हेंबरची जे पहिली, दुसरी आणि तिसरी शिफ्ट हे कशी होती, तर कठीण ते मध्यम होती. ठीक आहे, हार्ड टू मॉडरेट होती. तर हे अशा प्रकारे आपण हा अंदाज सांगितलेला आहे. ओके, सो आता त्यानुसार अंदाजित कटअप ऑलरेडी मी कटअपचा व्हिडिओ घेतलेला आहे. ओके, तो तुम्ही एकदा पाहून घ्या. पण हा कटअप जनरल ओपन. ठीक आहे, 185. आता इथं सांगितलं पण तो 190 प्लसच जाईल, कारण की नॉर्मलायझेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. ठीक आहे, ओबीसीचा सध्या पुरती 170 ते 180 प्लस लागू शकतो. इकॉनॉमिकल विकर सेक्शन 170 ते 180च्या दरम्यान.
त्यानंतर SC 160 ते 170च्या दरम्यान, त्यानंतर मग ST 150 ते 160च्या दरम्यान. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त राहू शकतो. ठीक आहे, पण एवढा कमी लागणार नाही कट ऑफ. ओके, सो याच्यापेक्षा जास्तच राहील. ठीक आहे. सो आपण परीक्षेची जर पातळी बघितली तर यावर्षी परीक्षेची काठिण्य पातळी साधारणपणे कशी मध्यम ते अवघड होती. ठीक आहे, असल्यामुळे काय आता कट ऑफ हा खूप जास्त जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे, जास्त जाण्याची शक्यता आहे, कमी लागणार नाही. कट ऑफ हा जास्त जाईल. ठीक आहे. आता नॉर्मलायझेशन, आताच मी चर्चा केली होती. नॉर्मलायझेशन जर अनेक शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली असेल तर काय नॉर्मलायझेशन प्रक्रियेमुळे तुमच्या कच्च्या गुणामध्ये जे तुमचा रास स्कोर आहे त्याच्यामध्ये बदल होतो. ठीक आहे, याच्यामध्ये बदल होतो. आता याच्यामध्ये सर्व काही डिपेंड आहे एव्हरेज स्कोरवर. ठीक आहे, मुलांचा एव्हरेज स्कोर किती आहे, मग त्याच्या अनुषंगाने मग 10 मार्क, 15 मार्क, 2 मार्क, 4 मार्क असे वाढतात. ओके, सो शेवटच्या शिफ्टच्या मुलांना याचा जास्त फायदा होतो. ठीक आहे, शेवटच्या जे लास्ट शिफ्ट असतात 10, 11, 12 यांना थोडा जास्त फायदा होतो. पण याच्यामध्ये मग 4, 6, 7 तारखेवाल्यांची नुकसान होते का, तर अजिबात नाही. तर त्यांना बरोबर याच्यामध्ये इक्वल लेवलमध्ये आणल्या जातात. ठीक आहे, ज्यालाच नॉर्मलायझेशन म्हणतात. सो बघूया आता डिसेंबरच्या एंडिंगला किंवा मग आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जे फायनल आन्सर की आपली येऊ शकते. ओके, सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही जर नवीन आला असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो याच्या संबंधित जे काही PDF असतील, रिझल्ट संबंधी PDF किंवा आता जो काही आपली मेरिट लिस्ट लागेल त्याची PDF आपण सर्वात आधी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करू. सो प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. ओके, तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.